पक्ष असेल यांना जागृत करण्यासाठी मोठ्या विषयावरती पत्रकार परिषद घेत आहे। या विषयाशी निगडीत सर्व शासकीय लेवलला, सर्व पदाधिकारी लेवलला, प्रशासकीय लेवलला स्वराज्य पक्षाने पाठपुरावा केलेला आहे संभाजीराजांच्या माध्यमातून। त्या सर्व बाबतीमध्ये आदरणीय छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राला त्याचबरोबर या विधिमंडळाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर संबोधित करीत आहेत। नमस्कार। गेल्या या 1-2-3 महिन्यात आपण जर पाहिलं असेल, प्रामुख्याने मी पुणेचा उल्लेख करू इच्छितो। ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल, हिट अँड रन असेल, किंबहुना अनेक असे वाईट प्रकार हे महाराष्ट्र पाहत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अनेक अवैध प्रकार सुद्धा महाराष्ट्रात दिवसात सुद्धा चालू असतात। सरकार आपल्या सोयीनुसार हे झाकून टाकायला लागलेलं आहे। असाच एक प्रकार मला आज आपल्या पुढं मांडायचं आहे, आणि ते मांडायचं असेल तर कुठं मांडायला पाहिजे आपण। आणि म्हणून मला असं वाटलं की लोकशाहीचा चौथा खांब ज्याची ओळख आहे ते आपलं मीडिया आहे, आपलं प्रेस आहे। आणि म्हणून अशी ही प्रेस कॉन्फरन्स स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे। आपण आपला मोबाईल दररोज हातात घेतो। आपण जर मोबाईलमध्ये यूट्यूब उघडलं, आपण इंटरनेट उघडलं, वेगवेगळे ॲप्स उघडण्याचा प्रयत्न केला, तर प्रामुख्याने आपल्याला जी जाहिरात जी पाहायला मिळते, आणि ती जाहिरात आहे रमी सर्कल, ड्रीम11 आणि दुसरं काय रमी सर्कल, जंगली रमी ह्याच्यावरच जास्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळते। मोठे मोठे कलाकार बिनधास्तपणाने त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात। त्यांना स्वतःतनं हे 2 पैसे मिळत असतील म्हणून ते करत असले असं समजू आपण। पण ह्या सगळ्या अवैध प्रकाराच्या माध्यमातून, या गॅमलिंग किंवा या जुगाराच्या माध्यमातून जो सामान्य कष्टकरी शेतकरी जो ह्याच्यात अडकलाय, कारण का ह्या सगळ्या मोठ्या हिरो लोकांचे सगळे फॉलोअर्स आहेत, चाहते आहेत, या सगळ्या सामान्य लोकांचे घरं उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत। वडिलांना फसवून सुद्धा पैसे मुलांनी घेतलेले, कारण का ते ॲडिक्शन निर्माण झालेलं आहे। अशा वेळी ही सगळी भूमिका हे सरकार बघण्याची भूमिका घ्यायला लागलेली आहे। मी इतकं व्यथित झालेलो आहे की महाराष्ट्र सारख्या ठिकाणी या पद्धती का चालू आहेत, ह्याच्यावर कडक निर्णय का होत नाहीत। म्हणजे तुम्ही मटका खेळायला लागला, पत्ते खेळायला लागला पाराच्या खाली उमऱ्याच्यावर, तर तुम्हाला अटक। पण तुम्ही सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अधिकृत गॅम्बलिंग करायला लागला, जुगार करायला लागला, त्याला परवानगी। लोकांचे घर उद्ध्वस्त व्हायला लागलेले,
लोक आत्महत्या करायला लागले आहेत आणि सगळ्यात जास्त फटका हा ग्रामीण भागातल्या लोकांच्यावर आहे. मग ते शेतकरी असेल, कष्टकरी असेल, बेरोजगार असेल, विद्यार्थी असतील, आणि हे सरकारी बघण्याची भूमिका घ्यायची का? मला या प्रसंगी मला कौतुक करायचं, मला आठवण येते आणि ज्यांचं स्मरण मला आज करायचंय ते माजी गृहमंत्री आर आबांचं. आर आबांनी सुद्धा एक मोठा धाडसी निर्णय घेतला होता आणि तो कोर्टाच्या विरोधात घेतला त्यांनी. आणि तो काय निर्णय होता की डान्स बारच्या माध्यमातून सरकारला महसूल वाढत असलं तरी हे नवीन पिढीला बर्बाद करायला लागलेलं आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे असंस्कृत पण आहे. आणि म्हणून आर आबांनी ते सगळे डान्स बार बंद केले होते. कोर्टाच्या विरोधात जाऊन इतका धाडसी निर्णय घेतला होता. ज्यावेळी अनेक लोकांनी विचारलं, अनेक पत्रकारांनी सुद्धा विचारलं की आपल्याला डान्स बारच्या माध्यमातून, आबांना विचारलं, डान्स बारच्या माध्यमातून आपल्याला महसूल वाढत होतं महाराष्ट्र राज्याचं, मग आपण असं का निर्णय घेतला? तर आबांचं उत्तर सुद्धा मला इतकं आवडलं, इतकं मी भावूक झालो ते वाक्य वाचून, की आबा म्हटले की आपल्याला महसूल डान्स बारच्या माध्यमातून जर आपल्याला मिळत असेल आणि लोक बर्बाद होत असतील, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार लोक बर्बाद होत असतील, जमिनी विकत असतील, आत्महत्या करत असतील, असं उत्पन्न घेऊन आपल्याला महाराष्ट्रात जगायची किंवा महाराष्ट्रात आपल्याला राहायची गरज नाहीये. महाराष्ट्राला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आबांचा संवेदनशील हा जो निर्णय होता, हे मनापासून आम्हाला त्यांचा सन्मान वाटतो. मला मुद्दांना सांगायचंय की एका आमदारांनी, की अनेक आमदारांनी, पण प्रामुख्याने मी एका आमदारांनी विधानसभेतच या गेमिंगच्या बाबतीत, या रमीच्या बाबतीत, या रमी सर्कलच्या बाबतीत, या जंगली रमीच्या बाबतीत, या ड्रीम 11च्या बाबतीत हा प्रश्न आत्ताचे गृहमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री यांना विचारला आणि त्यांनी काय उत्तर दिलं हे पहिलं आपण स्क्रीनवर पाहू आणि मग मी त्याच्यावर पुढे बोलतो. त्यांच्यावर आपण टॅक्स लावला नव्हे तर आत्ताच जीएसटी काउन्सिलमध्ये सर्वानुमते त्यांच्यावर 27%, 28% टॅक्स लावलेला आहे. त्याच्यामुळे आता या संदर्भात एकतर सगळ्यांचं एकमत करून अशा प्रकारचं बंदच करावं लागेल. पण पूर्ण व्हिडिओ क्लिप नंतर मी आपल्याला सगळ्यांना पाठवून देत आहे. पण प्रामुख्याने गृहमंत्री काय म्हणतात की हे चुकीचं चालू आहे, त्यांना कल्पना आहे, पण वैध आहे. आम्ही पूर्वी निर्णय घेतले जे अवैध गॅम्बिंग होतं, अवैध जुगार होता तिथं, पण हा जुगार आहे, पण हा वैध आहे. हे चुकीचं चालू आहे. आपण सगळे सरकारमधले किंवा सरकारच्या बाहेरचे विरोधी पक्षातले सगळे लोक एकत्र आलो तर आपण काहीतरी निर्णय घेऊ शकतो, हे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून. पण सध्या आपल्याला ह्याच्यातून जीएसटी जे महसूलच्या माध्यमातून आपल्याला 27% वाढ मिळेल म्हणून सध्या चालू राहतो. हे खऱ्या अर्थाने मी जेवढं देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांना ओळखतो ते हुशार आहेत. त्यांच्या संवेदना ते विसरलेत का, किंवा त्यांच्या संवेदना ते थोड्या वेळ बाजूला त्यांनी ठेवलेत, हा मोठा प्रश्न आहे. मला सांगा, माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना, माझा प्रश्न आहे सरकारला, की जर का 27% तुम्हाला जीएसटी मिळतोय म्हणून तुम्ही काही करायला पाहिजे. अनेक लोक आत्महत्या करायला लागलेत, लोक बेघर व्हायला लागलेले, बेरोजगार ना ऍडिक्शन व्हायला लागलेले.
शेतकऱ्यांना ह्या जीएसटी जेव्हा त्रासलेल्यामुळे ते ह्याच्यातनं 2 पैसे काही ते मिळतील म्हणून तिकडे ते लक्ष द्यायला लागलेले आहेत. हे काय बरोबर नाही, हे काय बरोबर नाहीये. पण हे 4 पैसे तुम्हाला कमवायचे शासनाला, पण ह्या पद्धतीने महसूल कमवायचा. म्हणून मी आराराबांचा हा मुद्दा या प्रसंगी तोडण्यासाठी हा मुद्दा इथं आणला. इकडे काय म्हणतात की हे अवैध नाहीत, हे वैध आहेत. स्वराज्याने ते पत्र दाखवलं, स्वराज्याने पोलिसांना विचारलं, पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये आपलं विचारणा केली आणि अधिकृतपणाने पोलीस स्टेशननी सांगितले की हे सगळे हे जे धंदे आहेत, मग ते रमी सर्कल असेल, जंगली रमी असेल, ड्रीम 11 असेल, हे सगळे अनधिकृत आहेत आणि जे कोण करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. म्हणजे पोलिसांचे बॉस हे गृहमंत्री असतात, गृहमंत्र्यांचं वेगळं स्टेटमेंट आहे आणि पोलीस ठाण्याचं हे वेगळं स्टेटमेंट आहे. हे कितपत बरोबर आहे? आणि म्हणून मला देवेंद्रजींचं, गृहमंत्र्यांचं आश्चर्य वाटते की अशा पद्धतीने त्यांनी कसं उत्तर दिलं. आणि आराराबांचं परत एकदा मला कौतुक करायचं आहे की जो धाडसी निर्णय त्यांनी घेतला तोच धाडसी निर्णय आताच्या सरकारने घ्यावा, असा माझा प्रामाणिक त्यांना एक सूचना राहील. आपण लहानपणापासून आपल्याला घरी शिकवण आहे, आपले संस्कार आहेत की पत्ते खेळू नका, पैसे लावू नका त्या पत्त्यावर, पारावर जाऊन पत्ते खेळू नका. हा सुसंस्कृतपणा नाही आहे. आणि म्हणून स्वराज्याने सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्याच्यात मूळ या गाभ्यात जाणं गरजेचं आहे. हे कशामुळे घडायला लागले, का घडायला लागले, हे ऍक्टर लोक सुद्धा बिनधास्तपणाने का करायला लागलेले आहेत, त्यांना कशा पद्धतीने ते बिनधास्तपणे करू शकतात. लोक इथं आत्महत्या करायला लागलेत. अनेक प्रेसमध्ये दररोज 3-4 दिवसात एक न्यूज असते, अनेक टीव्ही मीडियाने त्याचं कव्हरेज केलेलं आहे. हे सगळं होत असताना सुद्धा अनेक गोष्टी चालू आहेत. सचिन तेंडुलकर जे भारत रत्न आहेत, त्यांचा PSO सुद्धा आत्महत्या केली गोळी मारून, या गॅम्बलिंगच्यामुळे, या जुगाराच्यामुळं. हे सगळं होत असताना हे चाललंय कसं? आणि म्हणून या 5-6 महिन्यात मी अधिकारपणाने सांगू इच्छितो, स्वराज्याने सगळ्या ऍक्टर लोकांना भेटले, सगळ्या जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना भेटले, रील मेकर्स आहेत त्यांना भेटले आणि त्यांना विचारले तुम्ही का करताय. तर त्यांना स्वतःचं उत्तर नव्हतं. ते म्हटले आम्हाला 1-2 पैसे मिळतात म्हणून आम्ही करतो. पण या सगळ्यांनी मान्य केलं जे आम्ही बोलतो, म्हणजे तुम्ही एवढे खेळा तुम्हाला एक SUV गाडी मिळेल, तुम्ही एवढे खेळा तुम्हाला एवढे पैसे मिळतील, हे सगळं बोगस आहे. हा सगळा फ्रॉड आहे. हे लोकांना अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला तिने ते स्पॉन्सरशिप दिली म्हणून आम्ही केलं. त्यामध्ये ऋतिक रोशन, अजय देवगण, तो कोणतरी चॅटर्जी, आपल्या महाराष्ट्रातले स्वप्नील जोशी नामक स्वराज्यांनी गाठ घेतली. स्वप्नील जोशींना विचारलं हे तुम्ही करताय हे बरोबर आहे काय? तुमच्यासोबत तुमचे लोक मरायला लागलेले आहेत, पुढं तुमचे लोक बेघर व्हायला लागलेले आहेत, आत्महत्या करायला लागलेले आहेत. हे चालेल का तुम्हाला? तुम्ही महाराष्ट्राचा माणूस आहे ना. आम्हाला ऍक्टरच्या लोकांच्या विरोधात काही नाही. मग शेवटी स्वप्नील जोशी काय म्हटला हे पहिलं ऐकानंतर मी परत पुढे येतो. तुम्ही दाखवू शकाल? तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअप पण केलेला आहे. स्पष्ट म्हणतायत की माणूस म्हणून मला हे योग्य वाटलं नाही. महाराज आपला पत्रपुरवठा झाल्यानंतर मी आपले आभार मानले. त्यानंतर महाराजांनी जसं सांगितलं इन्फ्लुएन्सर
इन्फ्लुएन्सर काय म्हणतात, एक 30 सेकंदाची फक्त क्लिप आपण ऐकूयात, त्यात आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट क्लिअर होईल. नमस्कार, मी मनीष खामकर. मी रमीची ऍड केली होती जी आम्हाला प्रमोशन म्हणून मिळाली होती. त्याच्या स्क्रिप्ट प्रमाणे मी रोज 7 ते 8 हजार रुपये जिंकू शकतोय. ही पूर्णपणे खोटं आहे. ही गोष्ट मला समजल्यानंतर मला स्वराज्य पक्षाचा कॉल आला होता की ही गोष्ट खरी आहे का, तर ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. मी रमीचे व्हिडिओ डिलीट केले आहे. तसेच स्वराज्य पक्षाचे आणि छत्रपती संभाजीराजेंचे तसेच सरचिटणीस धनंजय जाधव यांची मी पूर्णपणे माफी मागतो. स्वराज्य पक्षाचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच तरुण पिढींनी रमीला अजिबात बळी पडू नका. धन्यवाद. अशा पद्धतीच्या खूप व्हिडिओ आहेत, पण तांत्रिक कारणामुळे दाखवली तुम्हाला व्हॉट्सअप केलेले आहेत. स्वप्नील जोशीने आपला मराठी कलाकार आहे, त्यांनी माघार घेतली, त्यांनी सगळे व्हिडिओ डिलीट केले असं त्यांनी नमूद केलेलं आहे. पण माझं त्यांना म्हणणं आहे, नुसतं तुमच्या त्या संबंधित त्या कंपनीला तुम्ही नुसतं सांगितलं माझे व्हिडिओ डिलीट करले तसं चालणार नाही. तुम्हाला पब्लिकली येऊन सांगावं लागेल की आम्हाला ह्यांनी फसवलं, आम्हाला 2 पैसे मिळवून आम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने ह्याचा सगळा फायदा किंवा ह्याचा तोटाच झालेला आहे किंवा हे लोक बेघर झालेले आहेत, लोक आत्महत्या करायला, हे तुम्हाला बोलावं लागेल. माझी सगळ्या कलाकारांना सुद्धा सांगायचं आहे, आम्ही रिस्पेक्ट करतो कलाकारांना. महाराष्ट्र ही कलांची नगरी आहे. इथे ॲक्टर लोक 4 पैसे कमवून देत, चांगले पिक्चर्स काढून देत, आमचा पूर्ण त्यांना सहकार्य राहील. पण जर ज्यावेळी तुम्ही ह्या लोकांना बेघर करत असाल, या विद्यार्थ्यांचं घर काढून घेत असाल, त्यांना रस्त्यावर आणत असाल, आत्महत्या करत असतील, मग स्वराज्य काय गप बसणार नाही. स्वराज्य गप बसला नाही याचा अर्थ की कारण स्वराज्य हे नेहमी अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका घेत असते. आणि म्हणून तुम्ही जर जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आमची एक विनंती राहील, काय बोलले ऑन रेकॉर्ड बोललेत, आमची विनंती राहील की एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही ह्याच्यात पडू नका, कारण का ह्याच्यातनं लोकांचं घर बर्बाद व्हायला लागलेलं आहे. म्हणजे इकडं काय म्हणतात गृहमंत्री की होय चुकीचं चालू आहे, पण सुप्रीम कोर्टचे निर्देश आहेत की हा गेम ऑफ चान्स नाही आहे, हा गेम ऑफ स्किल आहे. आता त्या सुप्रीम कोर्टचे निर्देश असल्यामुळे मला त्याच्यात काही जायचं नाही, पण गृहमंत्री हे तर म्हणतात की सामाजिक बांधिलकी असल्यामुळं या कलाकारांनी त्याच्यात भाग घेऊ नये. म्हणजे इकडं सरकार काय म्हणतंय हे चाललंय ते चुकीचं आहे, सरकार मान्य करते चुकीचं आहे, पण 27% GST आपल्याला मिळतो. म्हणजे त्या GSTसाठी 27% GST आपल्याला मिळतो म्हणून आपल्या लोकांना मारून टाकायचं, आत्महत्या होऊन द्यायचं, विद्यार्थी बेघर व्हायचे, लोक बेघर व्हायचे, कष्टकरी शेतकऱ्यांना मुळात GST लागते सगळ्या तुमच्या वस्तू घेण्यात, म्हणून काहीतरी वेगळं करायचं तर 4 पैसे मिळवण्यासाठी तेच चालून द्यायचं. माझी सगळ्या आमदार लोकांना विनंती राहणार आहे, ह्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे. जसं स्वराज्यांनी पुढाकार घेतला, तुम्ही का थांबले? आणि कलाकारांसह मला सांगायचंय, तुम्ही जर काय अशाच गोष्टी जर वाईट गोष्टीत विकृत गोष्टीत जर तुम्ही प्रबोधन करत असाल, मग स्वराज्य तुमच्या आडवा येणार. आम्ही एरवी तुम्हाला सहकार्य करू, तुम्हाला नेहमीच आमचा सपोर्ट राहील. तुमचे हे सगळे जे तुम्ही ते सगळ्यांचे ज्यांचे मोठे लोकांनी अग्रीमेंट्स केलेले आहेत, तुम्ही विचार करा ना काय चाललंय महाराष्ट्रात. आणि माझं गृहमंत्र्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे, मला सांगणे की जे तुम्ही काही कोट केलेलं आहे, जे तुम्ही बोललाय आणि जे मी आज बोललोय, हे जर हा विषय विधान परिषद आणि विधानसभेत जर तुम्ही आणला नाही, हा कायदा तुम्ही लगेच ताबडतोब दुरुस्त केला नाही, तर स्वराज्य हे 9 तारखेला येणाऱ्या 9 तारखेला स्वतः संभाजी छत्रपती आणि सगळे स्वराज्याचे पदाधिकारी हे तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही निश्चित विधान भवनामध्ये येऊ. आणि म्हणून माझी आमदारांना विनंती आहे, अधिवेशन चालू आहे, विधानसभेतले विधान परिषदेतले, हा विषय नुसता कुठल्या पार्टीचा विषय नाही, हा कष्टकरी गरीब लोकांचा, विद्यार्थ्यांचा लोकांचा प्रश्न आहे. लोक आत्महत्या करायला, त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करा. आणि म्हणून सगळ्या 2-3 दिवस तुमच्याकडे जे अधिवेशन अजूनही 11 तारखेपर्यंत तुम्ही वेळ काढा आणि प्रायोरिटीवर हा हे तुमचं ऑनलाईन जे रमी सर्कल चालू आहे, ऑनलाईन जंगली रमी चालू आहे, ड्रीम 11 चालू आहे, हे नुसतं म्हणून वैद्य आहे असं म्हणून चालणार नाही. ज्या वैद्यातनं जर तुम्हाला जर लोक मरत असतील, मग त्या वैद्य म्हणायचा काय अर्थ आहे? त्या आराराबाला स्मरण करा. त्या आराराबानी जो धाडसी निर्णय घेतला, डान्स बारच्या माध्यमातून आम्हाला जर पैसे मिळत असतील, आम्हाला ते पैसे नको आहेत.
तुम्ही सुद्धा धाडसी निर्णय घ्यावा, कारण तुमच्या बोलण्यात तुम्ही विधान भवनामध्ये बोलून दाखवलं हे चुकीचं आहे. पण 27% आम्हाला GST मिळतो म्हणून आम्ही हे सगळं करायला लागलेलो आहे, हे चालणार नाही. आणि म्हणून आसामने पण केलेली, आणि आसामने सुद्धा आसाम राज्याने सुद्धा हे गॅमलिंग हा जुगार बंद करून टाकलाय, त्यांच्या कायदा करून टाकलेला आहे. मग महाराष्ट्र राज्य का करू शकत नाही? आणि ह्याचा जाब विचारायला संभाजी छत्रपती आणि सर्व स्वराज्याचे पदाधिकारी 9 तारखेला आम्ही विधान भवन मध्ये येणार आहे. मग तुम्हाला आम्हाला अडवायचं आहे की नाही अडवायचं ते त्यावेळी बघू. पण मी तर निश्चित जर हा प्रश्न इथं हा प्रश्न जर तिथं आणला नाही ऐरणीवर आणि हा कायदा बदल नाही तर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण तिथं येऊ. आणि आता हा फक्त या गॅम्बलिंगच्या संदर्भातच आहे की गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये बघू शकतो अंमली पदार्थाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विळखा बसलेला आहे. नाही, मी मगाशी ड्रग्स सुद्धा विषयी बोललो की म्हणजे दिवस म्हणजे डोळे म्हणजे काय म्हणतात दिन ढाळे सगळं चालू आहे. मी ड्रग्स सुद्धा विषय ते कोट केला. पण प्रामुख्याने आज आम्ही हा गॅम्बलिंगचा विषय, प्रामुख्याने या जुगारचा विषय घेतलेला आहे, जे ऑन रेकॉर्ड गृहमंत्री बोलले म्हणून मी ते कोट करून आज बोलला तो विषय. पण त्याला जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला मी कोट केलं होतं ड्रग्स सुद्धा विषय. म्हणजे अनेक प्रकार जे चालू आहेत, हिट अँड ड्राईव्ह आहे किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी ड्रग्स मगाशी कोट केलं होतं. आणि काही प्रश्न असतील तर न्यायालयीन लढा देण्याचा विचारात आहात का? कारण की या संदर्भात काही पिटिशन ऑलरेडी मुंबई हायकोर्टात पेंडिंग आहेत, तर त्या संदर्भात पुन्हा न्यायाधीश येतं किंवा न्यायालयात हे ऑलरेडी आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून दाखल केलेलं आहे. त्याचे 3 तारखा पण पडल्यात, परंतु हा कायदा विधिमंडळ करू शकतं म्हणून विधिमंडळामध्ये प्रामुख्याने आवाज उठवलेला आहे महाराजांनी पुण्याच्या कोर्टात. ज्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन जुगाराबद्दल बोलला तसे महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन जुगार देखील आहे, बिंगो वगैरे. हो बरोबर आहे. हो सगळे ऑफलाईन इतके गोष्टी चालू आहेत. हे तर आपल्याला म्हणजे तुम्ही ते क्लिक केल्यामुळे या सगळ्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. पण इथं कुठेतरी सुरुवात करा आणि मग हे जाऊ. आणि म्हणजे ते सुप्रीम कोर्टचं म्हणजे कोर्ट करणं सुद्धा काय चान्स काय गेम ऑफ चान्स, आणि ते गेम ऑफ चान्स नाही गेम ऑफ स्किल आहे असं म्हणणं सुद्धा हे बरोबर नाही आहे. म्हणजे उगाच सुप्रीम कोर्टचा निर्देश घ्यायचा आणि काहीतरी आपलं वेळ मारून द्यायचे आणि इकडे साईडला काय म्हणायचं की हे चुकीचं चालू आहे. मग बंद करा ना तुम्ही. जसं ऑफलाईन तुम्ही म्हणता ना असे अनेक प्रकार चालू आहेत महाराष्ट्रात. तुम्ही शिवरायांचं नाव घेता ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श मानता ना सगळेजण. मग शिवाजी महाराजांचं हे आदर्श आहे का? शिवाजी महाराजांनी हे आदर्श लावून ठेवलं म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही भूमिका घ्यायची का? नाही ना. तुमचा मावळा जो शिवाजी महाराजांचा मावळा होता, तुमची जी आता जे तुमचे जे मतदार आहेत त्यांना जर तुम्ही सुसंस्कृत आणला नाही, पण तुम्ही शिवरायांचं नाव का घेता? मग का शिवाजी महाराजांचं स्मरण करता? नाही, आता आमदार बच्चू कडूंना जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर नेहमी ते संवेदनशील विषय नेहमी हाताळतात. ते लोकांच्यावर अन्याय होत असेल तर ते विषय ते पुढं न्यायाची भूमिका मिळवण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यांचं मी कौतुक करतो. आता नेमकं ते तिथं त्यांनी काय केलं मला कल्पना नाही, पण इतकं मला माझ्या कानावर जे आलेलं आहे की भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा जो पेस होता त्यांनी ह्या जुगाराच्यासाठी जे त्यांनी पैसे घातले ते सगळे पैसे उडाले ते, आणि म्हणून त्यांनी शूट करून आत्महत्या केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.